मी साईनाथ भालेराव एसबी प्रेझेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या भारतासाठी अतिशय आनंदाचा क्षण समजा दिवाळीच्या वेळेस आपण आनंद साजरा करतो आणि ह्या वेळची दिवाळी भारताने अतिशय आनंदात साजरी केलेली आहे। कारण भारतासाठी आपली महाराष्ट्राची कन्या चिकनी गावची सुपुत्री दिव्या विकास वर्पेने आपल्या महाराष्ट्रासाठी भारतासाठी एक किक बॉक्सिंग स्पर्धेत इजिप्त येथे झालेल्या सुवर्ण पदक मिळवून तो मान आपल्या भारताला मिळवून दिलेला आहे आणि अतिशय आनंद आपण या दिवाळीला साजरा केलेला आहे। तर आज आपण दिव्या विकास वर्पे यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅडम। प्रथमतः तुमचं मनापासून सर्व भारताकडून भारतवासियांकडून सर्वात खूप सारं अभिनंदन। कारण तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण या स्पर्धेत किक बॉक्सिंग या स्पर्धेत नेमकं कधीपासून सुरुवात केली किंवा आपल्याला लहानपणापासून असं वाटत होतं का की सुवर्ण पदक मी आणू शकते किंवा मला भारताचा किक बॉक्सिंग या स्पर्धेत खेळायचंय आणि भारतासाठी काहीतरी वेगळं आनंदाचा क्षण घेऊन यायचंय, त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या। नक्कीच। नमस्कार, माझं नाव दिव्या विकास वर्पे। माझा जन्म चिकनीमध्ये झालाय। पप्पांची कंपनी पुण्यात असल्यामुळे आम्ही लहानपणापासून मी पुण्यातच राहते। मला आवड होती कराटेची पहिल्यापासून। मी पहिलीत असताना मी कराटे क्लास लावला होता। त्यानंतर थोडा गॅप गेला कारण की कंटिन्यू क्लास कुठेच नव्हता। त्यानंतर लक्ष्मण फुके सर आहेत गंगानगरीत, त्यांचा क्लास चालू होता। मी तिथे क्लास केला, तिथे माझा ऑरेंज बेल्ट झाला। ग्रीन बेल्टचा एक्झाम दिला पण मी बेल्ट घेतला नाही, तसंच क्लास सोडून दिला। त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये क्लास चालू झाला। प्रवीण नायकडे सर त्यांनी क्लास चालू केला। मी तिथे क्लास स्टार्ट केला। तिथे माझा ब्ल्यू बेल्ट पासून स्टार्ट, ग्रीन बेल्ट पासून मी परत एक्झाम दिली, ग्रीन बेल्ट पासून स्टार्ट केला। त्यानंतर मग माझा 1.5 वर्षानंतर ब्लॅक बेल्ट झाला। आता मला ब्लॅक बेल्ट होऊन 5 वर्ष झाले आणि क्लास सुरू होऊन 6 वर्ष झाले। त्यानंतर कराटे क्लास चालू झाला। तायकांदो खेळली मी, सिकाई गेम खेळले, बॉक्सिंग खेळले। सरांनी माझ्यात गुण पाहिला की हिचे किक्स आणि पंचेस चांगले। त्यानंतर मग त्यांनी माझी प्रॅक्टिस घेऊन किक बॉक्सिंग मध्ये मला उतरवलं। स्कूल गेम्स मध्ये त्यांनी मला पहिलं उतरवलं 9वी मध्ये मी जिंकले नाही, पण 10वी मध्ये मात्र मी पहिल्यांदा ब्रॉन्झ मेडल आलं मला। त्यानंतर 11वी मध्ये गोल्ड आणि 12वी मध्ये गोल्ड असं आंतरशाळेय 3 मेडल भेटले मला। त्यानंतर फेडरेशन KFI फेडरेशन मधनं खेळते मी, किक बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया। ह्या फेडरेशन मध्ये मी 3 नॅशनल्स खेळले, तिन्हीमध्ये मला गोल्ड मेडल आहे। आणि एक वेगळा गेम आहे थाय बॉक्सिंग, त्याच्यामध्ये पण एक मी नॅशनल्स खेळले, म्हणजे टोटल 7, त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल आहे। अशी माझा प्रवास, त्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली खूप छान, म्हणजे त्यांनी वेळ दिला माझ्यासाठी। इजिप्त येथे या स्पर्धेसाठी आपली निवड कशी झाली व कुणामार्फत झाली याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला। इजिप्तमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर KFI फेडरेशन आहे, त्यांनी माझं सिलेक्शन केलं कारण की त्यांनी माझे गेम पाहिला, माझे पॉइंट सिस्टीम पाहिले। त्याच्यानंतर मग माझं सिलेक्शन झाल्यानंतर शॉर्टलिस्ट मध्ये नाव आलं दिव्या वर्पे फ्रॉम महाराष्ट्र। पूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी होते आणि मुलगा होता एक कोल्हापूरचा। ते आम्ही असे 2 जण होतो आणि आमच्याच क्लासचा एक मुलगा आहे, त्याला चान्स भेटला। खूप त्याचं भाग्य की त्याला पण खेळायचा चान्स भेटला। तो आमच्या इथं गौरव भोईर म्हणून नाव आहे त्याचं, तो एक मुलगा होता। असं प्रवास चालू झाला आमचा। नंतर सिलेक्शन झालं। या स्पर्धेसाठी आर्थिक खर्चाचं नियोजन आपण कशा प्रकारे केलं याबद्दल काय सांगा। इथे सिलेक्शन झाल्यानंतर खूप आर्थिक अडचण आली, म्हणजे कारण की 1,70,000 असा खर्च होता टोटल इजिप्त साठी जाण्याचा। कारण की तिथे राहणं खाणं खूप अवघड आहे तिथलं। तर फेडरेशनने मी B कॅटेगरी मध्ये असल्यामुळे माझा 50% खर्च फेडरेशनने केला, 50% आपल्याला करायचा होता। तर त्या 50% मध्ये आमच्या इथले नगरसेवक आहेत, त्यांनी मला खूप मदत केली। वडिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, त्यांनी मदत केली। असे टोटल 85,000 मी भरले त्यामध्ये। या स्पर्धेसाठी आपल्याला कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं? योगेश सर, रावत सर, दलाल सर, अमित सर, हे सगळे तिथे इंडियाचे कोच होते। आम्हाला इंडियाचे कोच तिथे भेटले ते। त्यांनी प्रॅक्टिस स्टार्ट केली। आमची 2 टाइम प्रॅक्टिस व्हायची तिथे। गंगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये आमचा कॅम्प होता, 15 दिवसाचा कॅम्प होता। तिथे आम्हाला नंतर त्यांनी ट्रॅकसूट दिला, इंडियाचा ब्लेझर दिला। इंडियाचा ब्लेझर घातल्यानंतर खूप अभिमान वाटला। मी लगेच मम्मीला फोटो सेंड केला, आई मला इंडियाचा ब्लेझर भेटलाय। खूप अभिमान वाटला मला, इंडियाचा ब्लेझर भेटला। हे सगळं शक्य म्हणजे त्यांनी माझी खूप कठीण याच्यामध्ये पण प्रॅक्टिस घेतली, त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांच्यामुळे मी आज इथे आहे। आई वडिलांमुळे सुद्धा मी इथे आहे। त्यानंतर आम्ही 18 तारखेला इजिप्तला निघालो। तिकडे इजिप्त नंतर आम्ही दुबईला, डायरेक्ट फ्लाईट नव्हती, आम्ही दुबईमध्ये गेलो। दुबईमधून इजिप्तला गेलो।
तिथे आम्हाला रूम्स भेटल्या, आम्ही तिथे राहिलो. त्यानंतर गेलो, तिथे त्यांची भाषा अरेबिक भाषा होती इजिप्तची. त्यांना जास्त इंग्लिशही येत नाही आणि हिंदीचा तर काही संबंधच नाही. तर आम्ही त्यांच्यासोबत गुगल ट्रान्सलेशनच्या द्वारे आम्ही बोलायचो, कारण की त्यांना इंग्लिश येत नव्हती. आणि एक मजेशीर बाब म्हणजे तिकडे वायफाय नंतर आम्ही रूमचं बाहेर पडलं तिथे नेट बंद व्हायचं. तर कोणाशी बोलायचं म्हटलं तर आम्ही ते मुख्य माणसं बोलतात ना, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत बोलायचो कारण की त्यांना भाषा येत नव्हती. नंतर आम्ही स्टेडियम मध्ये गेलो, कायरो इंटरनॅशनल स्टेडियम आहे तिथे गेलो. तिथे पाहिलं सगळ्या देशाचे मुलं तिथे सगळे बसलेले. इतका अभिमान वाटत होता. तिथे आम्ही तिथे पोहोचल्यानंतर तिथे आम्ही सगळे घोषणा करत होतो, भारत माता की जय, भारत माता की जय. कारण की बाकीचे सगळे देशाचे सगळे बसलेले ते त्यांची घोषणा करतात, आम्ही आमची घोषणा करतो. पण खूप छान वाटलं तिथे. नंतर मॅचेस स्टार्ट झाल्या, रिंग होते, 2 रिंग होत्या, 4 ततामी बाउट होते. तिथे मॅचेस स्टार्ट झाल्या. पहिल्या दिवशी माझी फाईट झाली नाही. म्हणलं चला बरं झालं, आज फाईट नाही, सगळ्या मुलांची फाईट चालू होती. दुसऱ्या दिवशी फाईट, नंतर सेमी फायनल फाईट झाली इजिप्त बरोबर. त्याच्या दुसऱ्या दिवशी फायनल फाईट होती फ्रान्स बरोबर. ती मुलगी इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. मला धाकधूक होती की आपल्याला मेडल लागणार की नाही, पण एवढे कष्ट केलेले मी, माझ्या सरांनी माझ्याकडनं एवढे कष्ट करून घेतलेले, एवढे 6 वर्षाची मेहनत, त्या जिद्दीवरती मला पप्पांनी सपोर्ट केला. नाही तू जिंकणार, तुझ्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्या आत्मविश्वासाने. नंतर माझी फाईट चालू व्हायच्या आधी मला सरांनी आधी तर इंडियाचे कोच तर होतेच, पण ज्यांनी मला पंच मारायला शिकवलं, त्यांनी मला हँडरॅप्स बांधायला शिकवले, कसा पंच मारायचा, कसे टेक्निक्स करायचे. मग त्यांनी मला सांगितलं की तू काहीच घाबरू नको, जरी ती इंटरनॅशनल गोल्ड मेडल असते, तू असं समज की तुला गोल्ड मेडल लागणारच आहे, त्या जिद्दीवरती तू उतर, तू खेळ, तू खूप छान खेळतेस. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला. मग नंतर रिंग वरती उतरले मी, ततामी बाउट वरती. फाईट स्टार्ट झाली. फाईट स्टार्ट झाल्यानंतर 12-7 म्हणजे माझीच पॉइंट लीड होती. ती पण छान प्रतिस्पर्धी होती. आणि नंतर मग 2 राऊंड झाले, 2-2 मिनिटांचे 2 राऊंड. नंतर 2 राऊंड खेळले ना, त्यानंतर मग ज्यावेळेस सगळे रेफरीजनी ती शीट पुढे मेन रेफरीकडे दिली, पॉइंट सिस्टीम काउंट केले. त्यानंतर मला माहित होतं, कारण की मी कारण की 1 साइड मॅचेस चालू होती. नंतर मी इंडियाचा फ्लॅग माझ्या खांद्यावरती घेतला. इतका अभिमान वाटला की नंतर त्यांनी हात वर करायच्या आधीच मी माझा हात वर केला, कारण की मला माहित होतं की मी जिंकणार आहे म्हणून. नंतर त्यांनी केलं विन इंडिया, दिव्या फ्रॉम इंडिया, विनर इज गोल्ड मेडलिस्ट. नंतर मला हे गोल्ड मेडल भेटलं. खूप छान वाटलं मला. त्यानंतर मी रिंग वरती पूर्ण इंडियाचा फ्लॅग घेऊन मी पूर्ण फेरी मारली. खूप अभिमान वाटतो इंडियाचा झेंडा घेऊन, खूप छान वाटलं. त्यावेळेस मला कविता आठवलेली, अटल बिहारीजींची कविता आहे, ये भारत भूमि कोई भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल बिहारी कह रहे थे, ये बंधन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे भी इस भारत के लिए और मरेंगे भी इस भारत के लिए. और मरने के बाद भी जब ये अस्थियां गंगा में बह जाएगी तो कोई भी कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. आणि खेळासाठी मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं, कधी कधी काय होतं, एखादा आपल्या आयुष्यात एक प्रसंग आपला अनुकूल किंवा प्रतिकूल येतो की ज्यातून आपण अभिप्रेरण घेतो, मोटिवेशन घेतो आणि पुढे जातो. तर तुमच्या बाबतीत नेमका असा एखादा प्रसंग आयुष्यात आला होता की ज्याच्याने तुम्हाला एक या स्पर्धेसाठी मोटिवेट केलं, अभिप्रेरण मिळालं आणि तुम्ही आज भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलं? नक्कीच. मला एक सांगायचं आहे की माझं स्कूल गेम साठी सिलेक्शन झालेलं 11वी मध्ये, म्हणजे 10वी झालंच 11वी मध्ये. आणि तिथे छत्तीसगडला मॅचेस होत्या नॅशनल्सच्या आणि कॅम्प अमरावतीला होता. त्या कॅम्पला जायच्या आधी माझ्या पायाला लोखंड लागलेलं आणि माझा पाय एवढा सुजलेला. मी म्हणलं आता काय मला मेडल लागणार नाही, मी खेळू शकेल की नाही, कारण की प्रॅक्टिस चालू होती. मी एका पायावरती प्रॅक्टिस करायचे, एका पायाने किक मारायचे. सरांनी मला हे सांगितलं की तू सुरमा पिक्चर बघ. सुरमा पिक्चर मध्ये काय आहे की त्याला तो ज्यावेळेस हॉकी खेळायला चाललेला, ट्रेन मध्ये त्याला इथे गोळी लागलेली आणि कमरेपासून खाली पूर्ण पॅरालिसिस झालेला होता. तो मूवी पाहिला मी आणि त्यानंतर त्यांनी त्या जिद्दीने तो उभा राहिला पायावरती. त्याच्या पॅरालाइज झाला असून सुद्धा तो एकटा व्हीलचेअर वरती जाऊन हॉकी हातात घेऊन उभा राहायचा प्रयत्न करत होता. तो उभा राहिला आणि तो त्या इंडियासाठी खेळला आणि त्यांनी ती विन मॅच झाली इंडियासाठी. तर ते मोटिवेशन माझ्या सोबत होतं.
सरांनी मला सपोर्ट केला. प्रकाश गोविंदवाड सर आमचे क्लासचे मेन सर आहेत. ते म्हणले की तुला हे खेळायचंय. त्यांनी मला खूप मोटिवेट केलं. जरी माझा पाय सुजलेला असता तरी मी त्या मॅचेस साठी गेले आणि तिकडे पण ते माझे कोचेस माझ्यासोबत आलेले. छत्तीसगडची सेमीफायनल झाली आणि फायनल आसामची मुलगी होती माझ्यासोबत. एका पायावरती मी खेळली आणि त्या मी हे सांगते की जिद्द पाहिजे माणसामध्ये. जिद्द असेल, चिकाटी असेल तर आपण नक्कीच यशस्वी होणार. मी एका पायावरती मी गोल्ड मेडल मारलं. माझा खूप छान वाटतं. तो एक आनंदाचा क्षण आहे की मी माझा जरी पाय मला खेळता येत नसतं तरी मी खेळून दाखवलं की एका पायावर सुद्धा खेळू शकतो आपण, जरी काही झालं तरी. मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की या खेळासाठी खेळ कोणताही असो परंतु मार्गदर्शक हे तितकेच योग्य लाभणं अत्यंत गरजेचं आहे. जर मार्गदर्शक चांगला असेल तर आपला निश्चितच पुढचा प्रवास हा यशस्वी होत असतो. त्यामुळे तुम्हाला जे मार्गदर्शक म्हणून जे गुरुवर्य लाभले तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं झालं किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही एक दोन शब्द आम्हाला सांगता? नक्की. INMA क्लब आहे. त्या क्लबचे संस्थापक प्रकाश गोविंदवाड सर आहेत. उपाध्यक्ष रवींद्र लबडे सर ते सर आहेत. आणि सचिन आंबेकर सर ते आहेत. परत असे भरपूर शिक्षक आहेत. सचिन सर झाले, सचिन जरे सर झाले, प्रवीण नायकडे सर झाले, संदेश सर झाले, असे खूप सारे सर आहेत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. प्रत्येकाने माझी प्रॅक्टिस घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आमच्या पूर्ण क्लासचे 24 ब्रांचेस आहेत. 24 ब्रांचेसचे वेगवेगळे सर, त्यांची मुलं, असे भरपूर कराटेचे शिक्षक आहेत. मी प्रवीण नायकडे सरांच्या, ते सुद्धा एशियन गोल्ड मेडलिस्ट आहेत. ते सुद्धा इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत. हो, ते सुद्धा स्कूल 3 वेळा खेळले. 3 वेळेस त्यांना गोल्ड मेडल आहे. तेही माझ्यासाठी म्हणजे खूप प्रेरणा देणार आहे. त्यांनी पण खूप कष्ट घेतले त्यामागे, कारण की कोणत्याही प्लेअरला किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाणं सोपं गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये अडथळे येत असतात. आमचा क्लास एक गार्डन आहे, गणपती मंदिर, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आमचा तिथे क्लास चालू आहे. तिथे खेळत असताना खूप अडचण येतात, कारण की लोक म्हणतात की खेळायचं ग्राउंड आहे तुम्ही, कारण की तिथे सगळे झोका वगैरे सगळे तिथे आहेत, तर तुम्ही इथे खेळतात आम्हाला अडचण होतीये. पण तरी त्या अडचणी सरांनी दूर केल्या, क्लास चालू ठेवला तिथे. नंतर असंच त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अजून मुलं शिकतायत. आमच्या टोटल क्लासवरती 80 मुलं आहेत. 80 मुलं तिथे शिक्षण घेतात. मुली पण आहेत. आणि ते एकच हे करतात की मुलींना की सेल्फ डिफेन्स कसा करायचा. जर आज पुण्यात राहतो, आजच्या काळाची ती गरज आहे मुलींसाठी. सेल्फ डिफेन्सचे क्लासेस पण घेतात. ते खूप छान की सेल्फ डिफेन्स मी सुद्धा मुली म्हणजे शिकवते सेल्फ डिफेन्स. तुमच्या मार्फत इतर मुलींना हो, मी नक्कीच मोटिवेट करते. हो, मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं आता की आम्हाला तुमच्या वडिलांच्या मुलाखतीत एक जाणवलं की हे यश प्राप्त करण्यामागे तुमच्या आई वडिलांचा खूप मोठा यशाचा वाटा आहे किंवा खालीचा वाटा आहे, खूप मोठा वाटा आहे. आणि त्यात तुमच्या वयाच्या 20व्या वर्षी तुमच्या हातात वडिलांनी मोबाईल दिला असं आम्ही एका मुलाखतीत बघितलं. तर त्याबद्दल काय वाटतं? कारण तुम्हाला आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आजच्या काळात एका विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्याने किंवा मुलाने मोबाईल शिवाय राहणं हे अशक्य आहे जवळजवळ. हा, तर तुम्ही 20व्या वर्षापर्यंत मोबाईल वापरलाच नाही आणि मोबाईल न वापरता तुम्ही या स्पर्धेकडे जिंकलात किंवा यशाची तयारी केली, तर त्या बाजूने जर तुम्ही विचार केला तर कधी तुम्हाला असं त्याबद्दल काही वाटलं होतं की? हा, नक्कीच सांगेल मी. पप्पांचा जन्म चिकणीमध्ये झालाय. पप्पा लहान असताना पप्पांची आई वारली. पप्पांना आता आई सुद्धा आठवत नाही, एवढ्या लहान वयात एक्सपायर झाले आजी. नंतर त्यांनी रोजानी काम केलं, विहिरीत काम केलं, विहीर खणण्याचं काम केलं. म्हणजे त्यांच्या कष्टामुळे मी आज इथे आहे. मला एवढंच सांगायचंय की कष्ट करणे, त्यांच्या कष्टामुळे मी आज इथे आहे. त्यांनी मला एकच सांगितलं की कष्ट करत राहणे. मोबाईल ही काही गरजेची गोष्ट नाहीये, हे एंटरटेनमेंट आहे मोबाईल म्हणजे. त्यांचं सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कष्ट महत्वाचे आहे, मोबाईलच्या नंतर काय आपल्याला भेटणारच आहे. त्यांचे कष्ट, त्यांनी आज तेवढे कष्ट केले, रोजाने काम केले. परत त्यांना म्हणजे त्यांनी पाणी भरून आणलं किंवा त्यांनी शेतात पाणी भरलं तर त्यांना भाकरी खायला भेटत होती. खूप म्हणजे त्यांनी कठीण काळ काढलाय. त्यांचं एवढं सांगायचंय की तुम्ही एवढा आनंदात राहताय तर मोबाईलची गरज नाही. तू एका लक्ष्याकडे, एका बिंदूकडे तू कॉन्सन्ट्रेट कर आणि त्या दिशेने चाल तू.
त्याच्यामुळे मोबाईल त्यांनी दिला नाही, मला काही वाटलं नाही. पण सगळ्यांचे मोबाईल सगळे खेळतात, मला एक ठिकाणी वाटलं की अरे मला पण मोबाईल पाहिजे नाही. पण पप्पांचे मी जुने काळ आठवले की त्यांनी एवढं कष्ट केले, ते आपल्यासाठी एवढं करतायत आपल्यासाठी, तर ते मागं ठेवून मी मोबाईलकडे दुर्लक्ष केलं. कारण की मी जर मोबाईल मध्ये जर पबजी खेळत बसले असते तर मला आज मेडल भेटलं नसतं. सगळे मुलं खेळतात, तर एवढं सांगायचंय की मोबाईलकडे थोडंसं दुर्लक्ष करून खेळायच्या मैदानात उतरा. जरी तुम्ही मॅचेस खेळले नाही किंवा तुम्हाला मेडल नाही भेटवायचं, पण तुम्ही मैदानात खेळत राहा. कारण की ती आपली संस्कृती आहे. जुने पण आपले शिवाजी महाराज सुद्धा ते मातीतच खेळत असायचे. कबड्डी म्हणा, ते खेळ जुनेच आहेत. तिथून प्रेरणा भेटती मला. आणि मोबाईल पूर्ण दुर्लक्षित माझ्या पप्पांनी मोबाईल दिला. आणि आता 21 वय आहे आणि इजिप्तला जायच्या आधी मी माझं व्हॉट्सअप चालू केले. म्हणजे माझं एकच लक्ष होतं की खेळ. मोबाईलकडे दुर्लक्ष करून मी खेळाकडे लक्ष दिलं, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. त्यांचे आशीर्वाद खूप आहेत माझे, त्यांचा सपोर्ट आहे. आज तुमची प्रेरणा घेऊन बऱ्याचशा म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलींना अगदी उत्स्फूर्तपणे खेळात सहभाग घ्यावा असं वाटत असेल, निश्चितपणे वाटेल आणि वाटावं अशी कामगिरी तुम्ही करून दाखवली. तर मला तुम्हाला एक विचार असं वाटतं की नेमकं तुम्ही हे यश जे संपादन केलं, तर हे यश संपादन करण्यासाठी कोणकोणते गुण एक ग्रामीण भागातली मुलगी असो, शहरी भागातली मुलगी असो, किंवा यश मिळवण्यासाठी नेमकं काय हवं असतं, ते काय सूत्री तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? नक्कीच यश संपादन करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं, एक लक्ष. आताच मी सांगितलं की मोबाईलला तुम्ही मागे करा आणि खेळाच्या मैदानात उतरा, तिकडे तुम्ही पुढे जासाल. ते आई वडिलांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. आणि जरी कोणी आपल्याला म्हणलं की काय गेम खेळतोय आपण, मोबाईलवरती गेम खेळू, काय मैदानात जायचंय, कोणीही काही सांगू दे, पण आपला एक माइंड सेट पाहिजे की नाही आपल्याला हेच करायचंय. कधीच कुणी मागे राहू नका, कधीच कुणी लाजायचं नाही. लाजलं तर कधीच पुढे जाणार नाही. कारण की मुलींचं एक असतं की नाही लोक नाव ठेवतील, लोक हे नाव ठेवायलाच आहे आणि लोक पाय हे खेचतच मागे, पुढे जाऊन देत नाही. तर लाजणं ही गोष्ट सोडून द्यायची. मी जर लाजत बसले असते तर आज मी पुढे नसते. मी कॉन्फिडन्स माझ्यामध्ये ठेवते. जरी लोक काही बोलले की अरे काय बोलतीये किंवा काय करतीये, एवढी मोठी झालीये तरी तू अजून खेळतीयेस किंवा काय अजून काय, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि खेळाकडे लक्ष देते. तुम्ही पण तेच करा की लोकांकडे लक्ष कमी देता, आपल्या स्वतःला जे वाटतंय त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. आपल्या आईवडिलांच्या सोबत त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे जा. तुमचे जे गुरुवर्य असतील त्यांना कधीही दुःख देता किंवा गुरुवर्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे जा, एवढं सांगू. काय असतं मॅडम, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये मुलगी म्हटली की कुठेतरी एक जबाबदारीची जाणीव होते आणि मुलीला घराबाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं, आजची बाहेरची परिस्थिती थोडीशी बघितली तर कदाचित तो विचार मनात येतो. तर तुमच्या आईने तुम्हाला या सगळ्या बाबीत कसा सपोर्ट केला आणि कसं तुम्हाला प्रेरणा दिलं या गोष्टींमध्ये? आईबद्दल किंवा जी काही कुटुंबाची तुमची कुटुंब व्यवस्था आहे की ज्या कुटुंबात तुम्ही घडला आणि एवढे छान तुम्हाला संस्कार दिलेत त्या कुटुंबाने, किंवा तुमची जी मायभूमी असेल त्या मायभूमीने तुम्हाला घडवलं, त्या कुटुंबाने तुम्हाला घडवलं, त्या कुटुंबाचे संस्कार आमच्या प्रेक्षकांना थोडेसे सांगा. नक्कीच आईने तर खूप सपोर्ट केला. त्याच्यासोबत माझा भाऊ पण आहे, वडील पण आहे. वडिलांबद्दल तर मी खूप सांगितलं, आईबद्दल सांगते मी. जसं सिलेक्शन झालं, आईचा आशीर्वाद आहेच माझ्यासोबत. जसं माझं सिलेक्शन झालं, माझा डाएट आईनी म्हणजे कधी कधी चिडचिड व्हायची की आई मला तू हे देत नाही ते देत नाही, पण आईने मला खूप सपोर्ट केला. तिने माझा डाएट अक्षरशः मी 3 टाइम प्रॅक्टिस करायची, तर मी खूप दमत असायचे. तर मी कधी प्रॅक्टिस करून घरी गेले तर माझी आई पाय दाबायची, डोकं दाबायची, हात दाबायची. खूप तिने सपोर्ट केला मला. भावाचा सपोर्ट आहेच, कारण की बाहेरचा काळ बघता की मुलगी बाहेर नाही गेली पाहिजे, घरात स्वयंपाक केला पाहिजे, ती 4 भिंतीच्या आत राहिली पाहिजे, बाहेर तिला पाठवायचं नाही. पण आज मुलींनी जर कॉन्फिडंटली बाहेर उभं राहिले ना तर कोणत्याही मुलगा हात लावू शकत नाही तिला. आणि स्वतःमध्ये ती तेवढे कॉन्फिडन्स पाहिजे मुलींमध्ये. मुलींनी आज बाहेर पडलं पाहिजे, स्वतःच्या रक्षणासाठी तयारी केली पाहिजे मुलींनी, कराटेचे शिक्षण घेतले पाहिजे आणि कॉन्फिडन्सने बाहेर पडलं पाहिजे, न घाबरता न हे करता. कारण की एक स्त्री एक माता आहे, जगदंबा माता आहे, ते सांगेन. आणि आईने खूप सपोर्ट केला मला, भावाने तर जास्त सपोर्ट केला मला खूपच. तुम्हाला तुमच्या मित्रांबद्दल काय बोलाल? कारण हा सगळा प्रवास मित्रांशिवाय ही शक्य नसतो. कारण आपल्या आजूबाजूला जर चांगलं वातावरण असेल, नुसतं घरात वातावरण चांगलं राहून जमत नाही, तर कदाचित ज्या
मित्र परिवारामध्ये आपण घडतो तर मित्र परिवार सुद्धा चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. जिथे आपलं शिक्षण झालंय किंवा जिथे आपण प्रशिक्षण घेतोय अशाही ठिकाणी बरेच मित्र असतात, तर त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्ही काय हो बोलाल? नक्कीच. मला खूप मित्र परिवार आहे, कारण की मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे खूप सगळेच पण माझी फ्रेंड आहे अनुजा म्हणून, अनुजा डेरे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. सगळे तिच्यासोबत शेअर करते. साक्षी आहे, वैष्णवी आहे, भरपूर फ्रेंड्स आहेत माझे. ऍक्च्युली 2 वैष्णवी, दोघींचा उल्लेख 2 साक्षी आहेत, त्यांचा उल्लेख. खेळत असताना म्हणजे ते पण खूप मला सपोर्ट करतात की दिव्या तू खेळत राहा, कोणाचं ऐकू नकोस, कारण की मित्र परिवार खूप महत्वाचा असतो. काही मित्र असे असतात की ती मागे खेचतात बरोबर. की पुढं म्हणजे काय हे नको समोर एक करू, बोलणं आणि नंतर एक मागे बोलणं. एक बोलणं, असे हे काही नको. म्हणतात. हो, असे खूप मिळतात आणि असे भेटले पण आहे मला की मित्र परिवार हा गरजेचा असतो, कारण की मित्रांपासून आपल्याला आपण जे वागतो, कारण की घरात कमी आपण मित्रांबरोबर जास्त असतो. बरोबर. त्यांना सुद्धा तेवढे संस्कार पाहिजे की आपलाही संस्कार पाहिजे की वागायचं कसं काय. आणि मित्र मागे ओढतात, पण त्यांनी पण खूप सपोर्ट केला की दिव्य तू खेळ, आम्ही तुझ्या बरोबर आहे, तुला काही आर्थिक अडचण आली किंवा काही अडचणी आली तर आम्ही तुझ्या सोबत राहू. मित्रांबद्दल हे सांगेल. आणि संपूर्ण भारताला एक गर्व वाटावा अशी कामगिरी तुम्ही आज केलेली आहे. त्यामुळे आपलं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. सर्व भारतवासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आपण जे गोल्ड मेडल मिळवले ते सर्वांना आम्हाला इतर आमच्या प्रेक्षकांना निश्चितपणे आपण दाखवा. हो, नक्कीच. वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचे आभार. आमच्याकडून सर्व भारतवासियांकडून आणि सर्व चिखलीकर ग्रामस्थ आणि सर्व परिसराकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य, आरोग्य, धनसंपदा आणि इतर सर्व तुमच्या आयुष्यात ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत चांगल्या तर सर्व पूर्ण हो अशी मी पाताळेश्वर चरणी, भगवान बाबा चरणी, त्याच्यानंतर भागवत बाबा चरणी, आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्या सोबत राहू देत, पूर्ण भारताचे, तुमचे आणि सगळे इथले ग्रामस्थ देवतांचे. नक्कीच मी पुढे जाईल.